जाणून घेणार आहोत. GSPमध्ये जनरल सायन्स हा गेम चेंजर एक सेक्शन आहे, की कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला मार्क मिळणं अवघड नाही. तर समजा बायोलॉजी सब्जेक्ट घेतला आणि पेनिसिलिन अ, कुठपासून मिळतं किंवा कुठून मिळतं? तर हा जर क्वेश्चन आपल्याला जर विचारला, तर आपल्याला त्या ठिकाणी करेक्ट ॲन्सर जे फंगस आहे, त्या फंगसबद्दल तुम्हाला माहिती सांगता आली पाहिजे. ईस्ट किंवा अल्गी, लायकेन सगळं तुमचं त्या ठिकाणी ॲन्सर्स रॉंग आहेत. तर फंगस तुमचं हे करेक्ट ॲन्सर आहे. हे क्वेश्चन नेहमी रिपीट होत असतात. अँटीजेनचा काय इफेक्ट असतो? हा जर समजा क्वेश्चन असेल, तर या ठिकाणी करेक्ट जे ॲन्सर आहे, की अँटीबॉडीजचं प्रोटेक्शन वाढतं अँटीजेनमुळे. तर हे जे छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि ब्लड सर्क्युलेशनसाठी कोणता कॉम्पोनंट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जर समजा ब्लड सर्क्युलेशनमधला कुठलाही क्वेश्चन विचारला, तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली आहे, की मोस्ट ऑफ द टाईम याचं जे ॲन्सर आहे ते रेड ब्लड सेल्स असं आपण म्हणू शकतो. प्लांट्समध्ये वॉटर आणि कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनसाठी कोणता एलिमेंट हेल्प करतो? म्हणजे प्लांटचं जर समजा वॉटर ॲब्सॉर्प्शन जर बघितलं, तर त्या ठिकाणी बोरॉन हे जे आहे ना, हे तुमचं करेक्ट ॲन्सर आहे. तसंच आपण बायोलॉजीचे काही क्वेश्चन बघितले. तसंच आपल्याला केमिस्ट्री जो टॉपिक आहे, केमिस्ट्रीचा टॉपिकसुद्धा जास्त इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, विच वन ऑफ द वन इज नॉट अ ग्रीन हाऊस गॅस? हा क्वेश्चन तर खूप आवडीचा आहे त्यांचा. आणि कार्बन मोनॉक्साईड त्याचं ऑब्व्हियसली ॲन्सर आहे. आपण प्रिव्हियसली रील्समध्ये बघितलेलं पण आहे. परंतु हे जे क्वेश्चन्स आहेत, हे शुअर शॉट क्वेश्चन आहेत. वॉटर वेपर असेल, मिथेन असेल, ओझोन असेल, सगळे ग्रीन हाऊस गॅसेसचे इफेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतात. आणि जर समजा ओझोन होल कशामुळे होतं? समजा ओझोन होल कशामुळे होते? हा जर क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला, तर क्लोरोफ्लोरोकार्बन हे जे ॲन्सर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं म्हणजे सांगता आलं पाहिजे किंवा राईट क्लिक करता आलं पाहिजे. डेसिबल हे युनिट कसलं आहे? पुढचा जर क्वेश्चन बघितला आपण, समजा डेसिबल युनिट, तर इंटेन्सिटी ऑफ द साउंड. आपण म्हणतो की डेसिबल मध्येच साउंडची इंटेन्सिटी मोजली जाते. तर एक लक्षात घ्या, की जे बेसिक डे टू डे लाईफमधले जे क्वेश्चन्स आहेत, त्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन या ठिकाणी रिपीट होत असतात. म्हणून द सक्सेस अकॅडमी नाशिक मध्ये सायन्सला म्हणजे इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाईल. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्टाईलमध्ये त्या ठिकाणी शिकवलं जातं. नेक्स्ट पार्टमध्ये आपण फिजिक्स या सब्जेक्टबद्दल आपण जाणून घेणार